वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, एसबीआय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासोनिक सोनोग्राफी, ईसीजी व्हेंटिलेटर, कार्डियाक मॉनिटर, मेडिकल, ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। शरद मोहोळची भर दिवसा हत्या करण्यात आली। शरद मोहोळची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। पुण्यात काल एक घटना घडली आहे, पण पोलिसांनी ताबडतोब जे कोणी दोषी आहेत त्यापैकी अनेकांना पकडलं आहे। पोलिसांनी 2-3 तासापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली। पोलिसांचा पुढचा तपास सुरू आहे असं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले। आपलं पुण्यातील सर्व घडामोडीवर पालकमंत्री म्हणून बारकाईनं लक्ष आहे असं देखील अजित पवार यांनी सांगितलं। अजित पवार यांना यावेळी शरद मोहोळ हत्या प्रकरणाविषयी आणखी काही माहिती पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर अजित पवार यांनी फार बोलण्यास नकार दिला। या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय, संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मी त्याबद्दल बोलणं उचित नाही। मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जे काही वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल। अशा पद्धतीने एफआयआर दाखल केली आहे, अशा प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिल्या। सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।